शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहे. चला तर बातमी बघूया. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची लवकरच घोषणा होणार असल्याचा संकेत मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी करण्यासाठी सरकार गंभीर प्रयत्न करत आहे. अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि शेती उत्पन्नावर त्याचा परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जफेड करण्याची मोठी या पार्श्वभूमीवर 3 लाखापर्यंत कर्जमाफी प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांनी काही दिवस संयम ठेवावा. सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठरवलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले की ही कर्जमाफी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यापर्यंत पोहोचेल याची पूर्ण काळजी घेतली जाईल. तर अजितदादा पवार यांनी आर्थिक तरतुदीची माहिती देताना सांगितले की राज्य सरकारने यासाठी विशेष निधी राखून ठेवला आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी पारदर्शकपणे आणि जलद गतीने करण्यात येईल. राज्यभरातील शेतकरी आता सरकारच्या या निर्णयाची तरतुदीने वाट पाहत आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि काही शंका असेल तुमच्या मनात तर कमेंट करून विचारा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.